वाटतं तुम्हाला भविष्यातल्या तुमच्या योजना काय आहे? त्रास खूप आमच्या लोकांना झाला की पूर्वी तर मौनी विद्यापीठ होणार होतं बरोबर. असं आमचे पूर्वीचे लोक सांगतात. इथं काय डोक्यात आहे तुमच्या की लोकांनी आकर्षित व्हावं इकडे यावं यासाठी तुमच्या डोक्यात काय आहे? एखादा पिक्चरचा सेट असावा अशा पद्धतीचा अच्छा. तो धबधबा आहे. ऐतिहासिक वारसा काही वाकीकोलला आहे? हो, अजून मला वाटतं परिसराचा जर विचार करायला गेला तर अजून एक 25-30 पॉईंट असे होतील. आता आमचं शाहू स्मारक व्हायचं होतं त्यावेळी आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि आत्ताच्या प्रतिक्रिया. मला माझं गाव सोडून कुठं जायचं नाही. अच्छा. मला इथंच राहायचं आहे. हां. मग ती माझी कुवत नव्हती कॉलेज उभा करायची. मी यापूर्वी देखील म्हटले, परंतु माझी इच्छा होती. सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपण कुठं जन्म घ्यायचा, कुणाच्या घरी जन्म घ्यायचा हे आपल्या हातातलं विषय नक्कीच नाही. नसतं. त्या तिथं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाची नाळ माहीत पाहिजे की कुठल्या वाढीसाठी काय आवश्यकता आहे, कुठल्या गावासाठी काय आवश्यकता आहे. लोकांची गरज काय आहे? आता जर बघितलं तर त्यांना इथल्या इथं कसं रोजगार जास्तीत मुलांना मिळेल. बरं, हा प्रभाव तुम्हाला दिसला की व्यवसायामध्ये हो, नक्की, लोकांच्या नक्की. वाढ होते? वरचा परिसर म्हणतो तिथं जर ते पाणी लिफ्ट केलं तर अगदी सायपन पद्धतीने ह्या हजारो एकर क्षेत्राला त्याचा पाणी पुरवठा होऊ शकतोय. धामणीकडे तुम्ही कसं बघता? धामणीबद्दलच्या तुमच्या आराखडे काय आहेत, आखाडे काय आहेत? हे खर्च तुमचे- काढलंय. तुमचे EMI आहेत? पुढची 10-15 वर्ष मला ते त्याच्या कर्तृत्वाला जात नसते. अजिबात नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.